मित्रांनो नमस्कार. 23 आणि 24 तारखेला लोणावळा या ठिकाणी आपली ऑफलाईन बॅच होती. त्यामुळे 3 दिवस व्हिडिओ व्हिडिओ क्रिएट करायला नाही जमले. ओके. तर मित्रांनो आज आपण एक झोन दिला होता आपल्या ग्रुपमध्ये. एक व्ही-आय-पी ग्रुपमध्ये आपण झोन दिलेला. अ, इथे बघा दुपारी 1:30 वाजेला आपण हा झोन दिला होता. हा होता आपला डिमांड होता. ओके. इथून मार्केट आपल्याला कन्फर्मेशन घेऊन बायची एंट्री घ्यायची होती. ओके. तर बघा मित्रांनो, पहिलं कन्फर्मेशन आपल्याला कसं भेटलं आपण ते बघूया. हे बघा, इथे आपल्याला आपल्या झोनने पहिलं कन्फर्मेशन दिलं स्ट्रॉंग टीआरएसचं 1 मिनिटला. झोन आपण 1 तासाचा झोन होता 1 हॉवर कॅन्डल टाइम फ्रेमचा. पहिलं कन्फर्मेशन आपल्याला मिळालं या ठिकाणी. इथं आपल्याला ब्रेकआउट भेटला होता टीआरएसचा आणि सुंदरपैकी जवळ-जवळ 87 टू 90 जवळ-जवळ 90 पीप मार्केटने आपल्याला इथून दिले. 86 86-87 पीप आपल्याला मार्केटने आपल्या झोनपासून दिले. नंतर बघा पुन्हा आपल्या झोनमध्ये मार्केट आलं होतं आणि मी मेसेज पण केला होता ग्रुपमध्ये. अ, पुन्हा झोनमध्ये गोल्ड आलाय. कन्फर्मेशन घेऊन पुन्हा बाय करू शकता बघा. हा मेसेज टाकला होता 6:15 सव्वा 6 वाजता. पुन्हा मित्रांनो बघा, खूप सुंदरपैकी आपल्या झोनमध्ये मार्केट आलं होतं. आता इथं आपल्याला 2 कन्फर्मेशन मिळाले होते बघा. पहिलं म्हणजे ह्या पॉइंटला आपल्याला स्ट्रॉंग टीआरएसचं कन्फर्मेशन मिळालं होतं. ओके. इथून जर बघितलं मित्रांनो, तर जवळ-जवळ 150 पिप्स 150 पीप आपल्याला मार्केटने दिले ह्या पॉइंटवरून. 1 मिनिटच्या टीआरएस वरून. ओके. आणि 5 मिनिटचं कन्फर्मेशन जर आपण घेतलं असतं कॅन्डलचं, रिव्हर्सल कॅन्डलचं, आपलं हे 1 मिनिटाचं टीआरएस होता या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण मित्रांनो 5 मिनिटचं कन्फर्मेशन घेतलं असतं रिव्हर्सल कॅन्डलचं, तर बघा अजून 30 पीप आपल्याला एक्स्ट्रा भेटले असते. ह्या पॉइंटवरून जवळ-जवळ बघितलं तर 180 180 पीप आपल्याला भेटले होते. ओके. तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे कन्फर्मेशन सांगितलेले आहे. स्ट्रॉंग टीआरएसचं पण सांगितलं आहे. कॅन्डलचं पण सांगितलेलं आहे आणि रिव्हर्सल कॅन्डलचं देखील सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या सिस्टमने आपल्याला मार्केट कन्फर्मेशन देणार, त्या सिस्टमने आता आपण एंट्री घ्यायची आहे आणि काहीच नाही फक्त झोन ड्रॉ करायला शिका प्रॉपर पद्धतीने आणि झोनमध्ये मार्केट आल्यानंतर आपल्याला फक्त आपलं कन्फर्मेशन घेऊन एंट्री घ्यायची आहे. आता बघा जसं इथं सिंगल कॅन्डलचं मित्रांनो एक झोन होता. इथं मार्केट आलाय. आता आपल्याला इथं जर कन्फर्मेशन मिळालं तर आपण बाय करू शकतो किंवा त्यानंतर बघा इथं आपल्याला एक रेंजमध्ये डिमांड आहे. ओके. हा सुद्धा इथे आहे. सो ह्या 2 झोनमध्ये आपल्याला जेव्हा कन्फर्मेशन येणार, तुम्ही बाय करू शकता. ओके. आणि तुम्हाला सांगितलेला जो टाईम फ्रेम आहे, टार्गेट काढण्याचा, टीपी काढण्याचा, त्यानुसार तुम्ही टीपी काढू शकता. काही अडचण नाही. ओके. पण बघा आता झोनमध्ये मार्केट येते. बघूया काय होतं काय नाही. आता हां, जाऊ शकतं वरती जाऊ शकतो गोल्ड कारण की गोल्डचा जर मोठ्या टाईम फ्रेमचा सिनेरिओ बघितला मित्रांनो, तर अपसाइडच आहे. सो देऊ शकतो काहीतरी करेक्शन मार्केट देणार. कारण की मोस्टली चान्स आहे वन डेच्या हिशोबाने मित्रांनो, मार्केटने हा रेझिस्टन्स आपला ब्रेक केला होता. रेझिस्टन्सचा सपोर्ट घ्यायला मार्केट खाली येऊ शकतं. जवळ-जवळ 2790 2791 पर्यंत. पण सध्याचा इंट्राडे ॲज अ इंट्राडे म्हणून जो सिनारिओ आहे, तो बायचाच आहे. सो आपण बायलाच बसूया. ओके. जोपर्यंत आपल्याला 4 ओव्हरमध्ये स्ट्रॉंग टीआरएस भेटत नाही, तोपर्यंत आपण सेलचा विचार नाही करणार. ओके. जोपर्यंत 4 ओव्हरमध्ये आपल्याला स्ट्रॉंग टीआरएस भेटत नाही, तोपर्यंत आपण सेलचा विचार नाही करणार. सध्या आपण बायलाच बसूया.
इथे बघा आपल्या झोनमध्ये तुम्हाला आता कन्फर्मेशन मिळालं. बघा मस्तपैकी एक बुलिश कॅन्डल तयार झाली आहे झोनमध्ये. बघू, बट आपल्याला आपलं कन्फर्मेशन घ्यायचं आहे स्ट्रॉंग टीआरएसचं. 5 मिनिटला नाही, 5 मिनिटचं पण अजून कन्फर्मेशन नाही मिळालंय. बघू, कन्फर्मेशन आलं तर मी ग्रुपला मेसेज करतो. बायची एंट्री तुम्ही घ्यायची आहे. ओके, आणि टार्गेट पण देतो. ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. उद्या सकाळी उद्याचा मार्केटचं ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतो. चालेल. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू सो मच.